नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज सुधारकापैकी गणेश वासुदेव जोशी यांच्याबाबत आपल्याला माहिती बघायची आहे. गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म केव्हा झाला? 9 एप्रिल 1828, 9 एप्रिल 1828. गणेश वासुदेव जोशी यांचा मृत्यू केव्हा झाला? 25 जुलै 1880, 25 जुलै 1880. गणेश वासुदेव जोशी यांचे टोपण नाव काय? सार्वजनिक काका. सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांच्या वडिलांचं नाव काय? वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांच्या आईचे नाव काय? सावित्राबाई जोशी. सार्वजनिक काकांचा जन्म कुठे झाला? सातारा. चळवळ भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संघटना पुणे सार्वजनिक सभा. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. सार्वजनिक काका कोण म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांना म्हणतात. सार्वजनिक सभेची स्थापना पुणे येथे कोणी केली? गणेश वासुदेव जोशी यांनी केली. महाराष्ट्रातील 19व्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते कोण? गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांचे घराणे मूळचे कसबा संगमनेर रत्नागिरीचे. गणेश वासुदेव जोशी यांचे घर कुठले आहे? कसबा संगमेश्वर. कोणता जिल्हा? रत्नागिरी. पण चरित्रासाठी ते घराणे देशावर येऊन साताऱ्याला स्थायिक झाले. त्यांचे इंग्रजी शिक्षण 7वी पर्यंत सातारा येथे झाले. नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आले 1848 आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा केव्हा दिला? 1856 मध्ये. गणेश वासुदेव जोशी यांनी नंतर वकिलाची परीक्षा दिली 1865 आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखवले. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले? गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले. फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाही ना, असे निर्भय उद्गार त्यांनी यावेळी काढले. सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व सभेचे स्थान महत्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात 2 एप्रिल 1870 रोजी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? गणेश वासुदेव जोशी यांनी केली. कुठे केली? पुण्यामध्ये केली. केव्हा? 2 एप्रिल 1870 रोजी. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते. पुढे न्यायमूर्ती महादेव गोंधराडे यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले. 1871 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्ला मसलत करून सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्री गणेश केला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. कोणी? गणेश वासुदेव जोशी यांनी. 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. कोणी? गणेश वासुदेव जोशी यांनी. खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होत. सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. एवढेच नव्हे तर खादीचा पोशाख करून ते 1877च्या दिल्ली दरबारात गेले. कोण? गणेश वासुदेव जोशी. या दरबारात इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब बहाल करण्यात येणार होता. त्यावेळी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. या मानपत्रात सभेने हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्रपुरबाचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा, तसेच स्वावलंबी बनवणारे शिक्षण व राजकीय हक्क द्यावे अशा मागण्या नोंदवल्या होत्या. याशिवाय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी एका स्वतंत्र आजाने केली होती. त्यांनी गणेश वासुदेव जोशी यांनी देशी व्यापारचेतक मंडळाची स्थापना केली.
देशी वस्त्रोद्योग मंडळाची या संस्थेची स्थापना करून शाही, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इत्यादी स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळे आग्रा येथे कॉटन मिल सुरू करण्यात आले. कोणाच्या? गणेश वासुदेव जोशी यांच्या. जातीभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्याच्या पत्नी सरस्वतीबाई, कोणाच्या? गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन 1871 मध्ये पुण्यात श्री विचारवंती या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातीभेद व दूर करण्यासाठी हळदी कुंक यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जाती जमातीच्या स्त्रिया सामील होत असत. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली. केव्हा? 1873 मध्ये. 1876 ते 77 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त गणेश वासुदेव जोशी यांनी स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे सहाय्य केले होते. तसेच सरकारने आपल्या पब्लिक वर्क्स खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावी म्हणून लढा दिला. ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नाने पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना झाली. केव्हा? 1876 मध्ये. सार्वजनिक काकांना लोक जागृतीचे कार्यातील वृत्तपत्राच्या सामर्थ्याची जाणीव होती. त्यामुळे गणेश वासुदेव जोशी यांनी व्हाईसरॉय लॉर्ड लिटनच्या 1878 मधील मुद्रण स्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडून विरोध केला होता. कोणी? गणेश वासुदेव जोशी यांनी. या कृतीचा निषेध करण्यासाठी हिंदू प्रकाशचे संपादक जनार्दन सुधरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकाचे एक संमेलन 29 मार्च 1878 रोजी मुंबईत भरवले होते. हिंदू प्रकाशचे संपादक कोण होते? जनार्दन सुधरजी कीर्तिकर. शिवाय कोलकाता येथील त्याच वर्षीचा अशाच प्रकारचा अन्य संमेलनास ते आवर्जून उपस्थित राहिले. सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले होते. त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले. त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका हे नामाभिधान प्राप्त झाले. कोणाला? गणेश वासुदेव जोशी यांना. या दगदगीच्या जीवनात गणेश वासुदेव जोशी यांना हृदयविकार जडला आणि त्यात त्यांचे पुण्यात निधन झाले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गणेश वासुदेव जोशी या समाज सुधारकाबद्दल आपण माहिती बघितली. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा आणि त्याच्यामधले मुद्द्याच्या गोष्टी लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत उपयोगी होतील. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.